आंदोलकांच्या भावना पोलीस प्रशासनाच्या वतीने नेहमीच संबंधित विभाग आणि वरिष्ठांना कळवण्यात आल्या आहेत। रविवारी सर्वपक्षीय होणाऱ्या चक्काजाम आंदोलनात सर्वसामान्य जनतेला त्रास होऊ नये याची आंदोलकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर रोहिणी सोळंके यांनी केलं। अलमट्टी धरण उंची वाढीमुळे सांगली कोल्हापूर जिल्ह्यात मोठा फटका बसणार आहे। प्रशासनानं तात्काळ अलमट्टी धरण उंची वाढ रद्द करण्यासाठी शासनाला जागा करण्याकरता रविवारचं चक्काजाम आंदोलन होणारच अशी भूमिका सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मांडली। अलमट्टी धरण उंची वाढी विरोधात सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या वतीने रविवारी अंकली टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिरोळ पोलीस ठाण्यात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। पोलीस उपाधीक्षक रोहिणी सोळंके म्हणाल्या की आंदोलनामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास होत असतो याची खबरदारी घेणं गरजेचं आहे। नागरिकांना येण्या जाण्यासाठी एखादा मार्ग मोकळा ठेवण्यात यावा। आंदोलकांच्या भावना आम्ही वेळोवेळी वरिष्ठ प्रशासनापर्यंत पोहोचवल्या आहेत। माजी बांधकाम सभापती सावकार मादनाईक, आंदोलन अंकुशचे संस्थापक धनाजी चुडमुंगे, दत्त शेतकरी साखर कारखान्याचे संचालक शेखर पाटील, दरगू गावडे, रयत क्रांती संघटनेचे शहाजी गावडे यांनी आपली भूमिका मांडली। शिरोळचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड, जयसिंगपूरचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनीही मत व्यक्त केलं। बैठकीत स्वाभिमानीचे सचिन शिंदे, रावसाहेब आलासे, आंबेडकर चळवळीचे अनिल लोंढे, संदीप बिरणके, किरण भोसले, रमेश शिंदे, संजय शिंदे, दिनेश कांबळे, विक्रम माने, बाळासो कांबळे यांच्यासह विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते।